CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्यात बोगस सोयाबीन बियाणांमुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली। तर सोयाबीन उगवल्यानंतर तब्बल 10 दिवस पाऊस बेपत्ता झाला। त्यामुळे देखील अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन नष्ट झाली। या दोन्ही संकटातून वाचलेल्या सोयाबीन पीकवर आता येलो मोझॅक आणि रूट रॉट रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे। अनेक ठिकाणी सोयाबीन पिवळे पडल्याने शेतकऱ्यांना रासायनिक खते आणि फवारणी करावी लागत आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली असून उत्पन्नात मात्र घट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहे। काशीराम तायडे, राहणार आंबोळा, अल्पउधारक शेतकरी। शासनाने जी कर्जमाफी दिलेली आहे, या कर्जमाफी ही सर्व फसवी कर्जमाफी आहे। या कर्जमाफीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांची नावे नाही। या जाचकाठी या शासनाने शिथिल केल्या पाहिजेत आणि बऱ्याचशा शेतकऱ्याची दुबार पेरणी झालेली आहे। सोयाबीनवर रूटकॉल प्रकारचा रोग आलेला आहे। या रोगातून आता सोयाबीन सावरती की नाही सावरत, शासनाने त्यासाठी अनुदान द्यायला पाहिजेत अशी माझी प्रांजळ इच्छा आहे। पिकांची स्थिती, पिकं सध्या काही बहरलेली दिसतात, काही आता दुबार पेरणी झालेली ती निघलेच नाही आणि ती खूप विरळ झालेली आहे। उत्पन्नावर याचा परिणाम होणारच आहे, 100% परिणाम होणार आहे। उत्पन्न कमी येणार आहे, कारण अजून पुढची परिस्थिती सांगितल्या जात नाही। काय आहे, अतिवृष्टी होती की पाऊस कमी पडतो हे सांगितले, संकट ऑलरेडी सांगितलेलंच आहे। माझं नाव तुकाराम हिम्मतराव जाधव, राहणार तडी बुद्रुक, तालुका, जिल्हा बुलढाणा। माझ्याकडे 4 एकर शेती आहे। पेरणी झाल्यानंतर पावसानं दडी मारल्यानंतर खूप परेशान होती मंडळी, पण पाऊस पडल्यानंतर 1 महिन्यानंतर काहीतरी आता धीरासा आला। पण काही पेरण्या दुबारा पेरण्या कराव्या लागल्या, बऱ्याच लोकांच्या मोडतोडी कराव्या लागल्या। त्याला काही गव्हर्नमेंट सहकार्य करत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करतं। आता पुन्हा पावसानं थोडंसं व्यवस्थित येतं, आता पुन्हा काय होईल पुढं काही सांगता येत नाही। पुढचं काही भरोसा नाही। पाऊस चांगला असला तर येईल, नाही तर शेतकऱ्याच्या घरात येईपर्यंत काही खरं नसतं। उत्पन्नावर परिणाम तर आहेच ना। आता 2-2 पेरण्या झाल्या, आता काही माल पेरले पाहिजे। दुबारा पेरण्यामुळे नुकसान होऊनच राहिलं। पीक विम्याचे पैसे आता 2-2 वर्ष झाली। पहिले 1 रुपयात पीक विमा तो बी गेला, आता पैसे भरून विमा आहे पण पैसे भेटायचं कामच नाही। 2-2 वर्षापासून 1 रुपया भेटत नाही। पीक विम्याचं काही खरं नाही राहिलं। आता पण 10% विमा भरला गेला यावर्षी फक्त। कशामुळे त्याच्याकडे पैसे भेटत नाही, इकडे पैसे भरावं लागतात, नुकसान होतं शेतकऱ्याचं। चौकोन लुबाडी फक्त, त्याच्यामुळे एकंदरीत सगळं शेतकऱ्याचं नुकसान आहे। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।